तर नमस्कार, काव्य जान्हवी या चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची कविता पाहणार आहोत. तारकांच पाहून असं कवितेचं नाव आहे. ही कविता त्यांनी 1906 साली जेव्हा ते विलायतेला निघाले होते तेव्हा बोटीवर लिहिली होती. सावरकरांच्या कविता या रिया पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या कवितेच्या पुस्तकातून मी ही कविता आपल्यासमोर वाचते आहे. समग्र सावरकर साहित्यातून ही कविता घेतलेली आहे. सुनील नभये सुंदर नभये नभये अतलाहा, सुनील नभये सुंदर नभये नभये अतलाहा, सुनील सागर सुंदर सागर सागर अतलचिहा, सुनील सागर सुंदर सागर सागर अतलचिहा, नक्षत्रांनी तारांकित हे नभ चमचमहासे, नक्षत्रांनी तारांकित हे नभ चमचमहासे, प्रतिबिंबाही तसा सागरही तारांकित भासे, प्रतिबिंबाही तसा सागरही तारांकित भासे, नुमजे लागे कुठे जल कुठे नभसीमा हो, नुमजे लागे कुठे नभ कुठे जलसीमा होई, नभात जलते जलात नभते संगमुनी जाई, खरा कोणता सागर यातुनी वरती की खाली, खरा कोणता सागर यातुनी वरती की खाली, खरे तसे आकाश कोणते गुंगमती झाली, आकाशीचे तारे सागरी प्रतिबिंबित होती, किंवा आकाशी हे बिंबती सागरीचे मोती, आकाशीचे तारे सागरी प्रतिबिंबित होती, किंवा आकाशी हे बिंबती सागरीचे मोती, किंवा आकाशाची हे सगळे की सागर हा सगळा, किंवा आकाशाची हे सगळे की सागर हा सगळा, भवसागर बोलती पुराणी प्रथित ऋषी ज्याला, प्रथित म्हणजे प्रसिद्ध, भवसागर बोलती पुराणी प्रथित ऋषी ज्याला, हे चांदणी सुख शीतल गमशी, हे चांदणी सुख शीतल गमशी, तशीच असशी ना, आगची लागो लोळा आगीचा तुझसी वदंत्या, आगची लागो लोळा आगीचा तुझसी वदंत्यांना, वदंत्यांना म्हणजे म्हणणाऱ्यांना, विमल विरल मेघांची दुलई ओढून निजलीसे, विमल विरल मेघांची दुलई ओढून निजलीसे, अशा अप्सरेची या अनावृत्त वदना समविलसे, अशा अप्सरेची या अनावृत्त वदना समविलसे, आल्हाद किती चंद्रबिंब हे नंद सदा झरते, आल्हाद किती चंद्रबिंब हे नंद सदा झरते, फुटो भिंगते भिकार जे त्या मरणासम करते, फुटो भिंगते भिकार जे त्या मरणासम करते. कारण आपल्याला टेलिस्कोपनी तारे बघावे लागतात म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे. चंद्र चांदण्या असेच अंतर मापुनी देवाने, चंद्र चांदण्या असेच अंतर मापुनी देवाने, खचल्या नभी की नयनी काचा, खचल्या नभिनी नयनी काचा सुलेत वेताने, त्यांचे रिझवो रूप जना की आल्हादक कोळे, फुटोत ते त्या विद्रूप करीते दुर्बिणीचे डोळे, फुटोत ते त्या विद्रूप करते दुर्बिणीचे डोळे. कारण आपण जवळून तारे बघितले की आपल्याला लक्षात येतं की तारे हे आगीचे लोळ आहेत. कथिती ज्योतिषी असे आगीचे लोळ कुणी तारे, कथिती ज्योतिषी असे आगीचे लोळ कुणी तारे, असतील दुसरे नव्हे तहे हे अमृत बिंदू सारे, असतील दुसरे नव्हे तहे हे अमृत बिंदू सारे, की जय सुरा असुरा क्षीराब्धी मंथन काली, की जय क्षुरासुरा क्षीराब्धी मंथन काली, सुरासुरामध्ये म्हणजे देवा आणि असुरांमध्ये, क्षीराब्धी म्हणजे क्षीरसमुद्र क्षीरसागर, मंथनकाली म्हणजे मंथनावेळी, अमृत कलशवरी येता ओढा ताण सबळ झाली, अमृत कलश जेव्हा वर आला तेव्हा खूप ओढाताण झाली. ओढा ताणिता इतस्तता
इतस्तत म्हणजे स्कॅटर्ड मराठीत. ओढा ताणीत इतस्तत त्या अमृत बिंदू गळले, तयाची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले. चकले म्हणजे फसले. की बहुनी अप्सरो गणे ही वसुदेवरी खाली, चमेली जाई जुई मोगरा मालती ही फुलली, त्यांच्या नंदनवनीही असावी ऐशी काम्य फुले, यास्तव पेरुनी देती अप्सरा हास्य नभी अपुले, हास्यलते सुरहासिनींच्या आली ऋतुत फुले, तयाची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले. हवे काजव्यांचे की नंदनवनीच्या चकचकले, तयाची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले. सुनील शालू वरी मायेच्या, सुनील शालू वरी मायेच्या चमचमती टिकले, तयांची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले. सुवर्ण गौरा गौरी श्रीहर लीलारत झाले, सुवर्ण गौरा गौरी श्रीहर लीलारत झाले, थाप पडे तो द्वारी श्रीहरी भेटाया आले, थाप पडे तो द्वारी श्रीहरी भेटाया आले, नग्ना गिरिजा लगबग धावे सावरू शालूला, नग्ना गिरिजा लगबग धावे सावरू शालूला, हिसका बसुनी हार गळ्यातील तटकन तो तुटला, त्या हारातील मोती सैरा वैरा ओघळले, तयाची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले. दशानने पळवुनी जानकी नभ पथे नेली, दशानने पळवुनी जानकी नभ पथे नेली, अश्रुबिंदुजे देवी ढाळती टपटप त्या काली, अश्रुबिंदुजे देवी ढाळती टपटप त्या काली, तेची राहिले असे चकाकत जाणो दिव्य बले, तेची राहिले असे चकाकत जाणो दिव्य बले, तयाची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले. आता हे सगळं सांगताना त्यांच्यातला स्वातंत्र्य सैनिकही शांत बसत नाही. तो म्हणतो, नरकपतीचा हल्ला आला चितोड नगराला, नरकपतीचा हल्ला आला चितोड नगराला, देवांनाही स्वर्गी जलदीने वर्दी द्यायाला, सिद्धाग्नीतुनी फरकन ज्वाला लोळ नभी उठती, सिद्धाग्नीतुनी फरकन ज्वाला लोळ नभी उठती, चितोडगडवासिनी देवी तो त्यावरी आरुढती, चितोडगडवासिनी देवी तो त्यावरी आरुढती, ज्वालारूढा देवी दुरुनी त्या चमकती तेजो बले, ज्वालारूढा देवी दुरुनी त्या चमकती तेजो बले, तयाची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले. आकाशाच्या ग्रंथसंग्रहालयासी अर्पियला, काले ग्रंथ प्रचंड विश्वेतिहास जो लिहिला, रौप्य मुद्रांकित तद्भागा, रौप्य मुद्रांकित तद्भागा अनुक्रमे रचिले, तयाची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले. रौप्य मुद्रांकित म्हणजे चांदीने अंकित केलेल्या, काले म्हणजे काळाने. प्रभू विरचित नवनाटक माया विजय जगद्रांगी, अभिनयले जाताच सुरांच्या प्रेक्षक अर्धांगी, नाट्यालयीच्या नभातल्या या सज्जातुनी साऱ्या, चमकत चमकत डोकावूनी जै बघत्या झाल्या, वदन मंडले देवींची त्या लुकलुकत्या भुलले, वदन मंडले देवींची त्या लुकलुकत्या भुलले, तयाची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले. काम व्याकुल शंभू लागला भिल्लिणीचे पाठी, काम व्याकुल शंभू लागला भिल्लिणीचे पाठी, पुराणीची ही कथा कथी नचमी कुठली खोटी, पुराणीची ही कथा कथी नचमी कुठली खोटी, नाचत निसटे माया भिल्लिण तोही तिज मागे, नाचत निसटे माया भिल्लिण तोही तिज मागे, काम व्याकुल आकाशाच्या अंगणात लागे, टपकत संचित वीर्य प्रभूचे बिंदू बिंदू गेले, तयाची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले. परी सागरा सांग काय ही लटपट ही कुठली, परी सागरा सांग काय ही लटपट ही कुठली, चटक चांदणी
कवण नभातून निसटुनिया विपली, विपली म्हणजे लपली, निसटुनिया विपली, रात्री ऐशा अशी एकटी लगबगीने घुसली, तुझिया जलमंदिरी सवेची दिसेनाशी झाली, लाजू नको जा भोग विलासा कामोत्सुक तूती, लाजू नको जा भोग विलासा कामोत्सुक तूती, तुझिया शतजल तरंग मंजुल सुखा साथ देती, तुझिया शतजल तरंग मंजुल सुखा साथ देती, प्रेमाची चांदणी परंतु ज्यांची दूर वसे. त्यांच्यातला पती आणि प्रियकर सुद्धा इथे आपल्याला दिसून येतो. प्रेमाची चांदणी परंतु ज्यांची दूर वसे, किती प्रवासी तळमळती बा तुझ्या निकट ऐसे. या भावना येणं साहजिक आहे, कारण ते तेव्हा एक 16-17 वर्षांचेच असतील. किती प्रवासी तळमळती बा तुझ्या निकट ऐसे, तुझा तुझ्या चांदणीशी पाहुनी प्रिय संगमसाचा, तुझा तुझ्या चांदणीशी पाहुनी प्रिय संगमसाचा, तव मत्सरना परिछळी त्या वियोग दयितांचा. दयिता म्हणजे पत्नी, वाईफ मराठीत. तव मत्सरना परिछळी त्या वियोग दयितांचा, हे ताऱ्यांनो जाणतासा का कुठनी तुम्ही आला, हे ताऱ्यांनो जाणतसा का कुठनी तुम्ही आला, कुठे चालला कवण हे तुया असे प्रवासाला, कुठे चालला कवण हे तुया असे प्रवासाला, कवण हेतू जो जास्त व तुम्ही गगनगामी व्हावे, कवण हेतू तो जास्त व तुम्ही गगनगामी व्हावे, सूर्यापासून इतके दूरची भुने विचारावे, गजराजाहुनी फुलपाखरूची सुरंग शोभावे, गजराजाहुनी फुलपाखरूची सुरंग शोभावे, बीज फुलावे फुलुनी सुकावे सुकुनी बीज व्हावे, बीज फुलावे फुलुनी सुकावे सुकुनी बीज व्हावे, लहान मोठी घटिका यंत्री बहुविध यंत्रे तो, लहान मोठी घटिका यंत्री बहुविध यंत्रे तो, स्वस्वगतीने परिऐक्याची साध्यास्तव फिरती, स्वस्वगतीने परिऐक्याची साध्यास्तव फिरती, असा कोणता हेतू जयाच्या सिद्धीस्तवसाची, विश्वाच्या या चक्रे फिरती भव्य घड्याळाची. तर इथे आपल्याला सावरकरांमधला एक द्रष्टा आणि एक आपण ज्याला म्हणू शकतो की आपल्याला त्यांच्यातला एक असा दृष्टिकोन दिसून येतो, ज्याच्यातून आपल्याला हे लक्षात येतं की त्यांच्यामध्ये एक द्रष्टा तर होता, तसा एक दार्शनिकही होता. म्हणून ते असं विचारतायत की कोणत्या हेतूने ह्या विश्वाच्या घड्याळाची चक्र फिरतायत. आम्हा कळे ना म्हणून पुसतो तुम्हा कळे का ते, आम्हा कळे ना म्हणून पुसतो तुम्हा कळे का ते, का नकळत वर्तावे इतके, का नकळत वर्तावे जाणती इतकेची ज्ञाते. की नकळतच आपण वागायचंय इतकंच फक्त जाणत्यांना माहिती आहे, असं ते विचारताय. समुद्रमार्ग 1906 साल समग्र सावरकर साहित्यातून घेतलेली ही कविता. आपल्याला माझं सादरीकरण कसं वाटलं हे नक्की सांगा. वाचताना थोड्या बहुत चुका झाल्या आहेत हे मलाही माहिती आहे, पण भाषा जुन्या काळातली आहे, रोजच्या वापरातली नाही आहे, त्यामुळे थोड्या चुका झाल्या आहेत. त्या दूर करून कवितेचा आस्वाद घ्या. उण ते सर्त करून घ्या, अधिक ते परत करून घ्या. आणि नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करायला विसरू नका, कमेंट नक्की करा. खूप 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 धन्यवाद.